अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला त्या दिवशी नियमित न्यायाधीश गैरहजर होत असल्याची माहिती सुद्धा समोर येते। खासगी सदस्यांमधून आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला होता आणि जामिनासाठी कुणाचा दबाव होता का हे सुद्धा आता पडताळणार आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट, न्यायालयाने जो जामीन दिला होता त्याची सुद्धा आता या जामिनाची चौकशी होणार असल्याची माहिती मिळते। कारण अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला त्या दिवशी नियमित न्यायाधीश गैरहजर होते। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, न्यायाधीश जे आहेत ते गैरहजर होते आणि खासगी सदस्याकडून आरोपीला जामीन मिळाला, म्हणजे जामिनासाठी कुणाचा दबाव होता का असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होतोय। ज्ञानेश्वर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? ज्या दिवशी आरोपीला जामीन मिळाला, अल्पवयीन आरोपीला, त्या दिवशी न्यायाधीश गैरहजर होते आणि नंतर मग दुसराच कोणीतरी जामीन दिला असं समोर येतंय। जामिनासाठी कुणाचा दबाव होता का असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय। ज्ञानेश्वर, तोच प्रश्न उपस्थित होतोय, त्याच्या अनुषंगाने सगळा तपास होतो आहे, बाबी पडताळल्या जात आहेत। बाल हक्क न्यायालयाकडून पहिल्या दिवशी जो जामीन दिला गेला त्याच्या अनुषंगाने देखील चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते। अल्पवयीन आरोपी जो आहे त्याला जामीन देणारे न्यायाधीश त्या दिवशी खासगी सदस्य होते। त्यांच्या एकट्याच्याच सहीमुळे अल्पवयीन आरोपीच्या जामिनाच्या आदेशाचा मार्ग मोकळा झालेला होता। नियमित कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत ते गैरहजर असताना अल्पवयीन आरोपीला जामीन झालेला होता आणि म्हणून जो तपासाचा जो प्रयत्न आहे तो आता आणखी पुढे जाताना आपण पाहतो त्यात वेगळं वळण आलंय। बाल हक्क न्यायालयाकडून जामीन देणाऱ्या त्या दिवशीच्या खासगी सदस्याची देखील चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जामीन देण्यासाठी कुठला दबाव किंवा त्यांना संपर्क झाला होता का याची देखील चौकशी या निमित्तानं होईल। आपण बघतोय बिल्डर पुत्र अपघाताच्या प्रकरणाच्या संदर्भाने वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत, वेगवेगळ्या महत्त्वाच्या घडामोडी घडताना आपण पाहतो। त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हटली पाहिजे, कारण बाल हक्क न्यायालयाकडून पहिल्याच दिवशी जो जामीन दिला गेला त्याच्या अनुषंगाने आता चौकशी होणार असल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते। नक्कीच, त्यामुळे न्यायालयाने जो जामीन दिला होता त्याची सुद्धा चौकशी होणार आहे आणि या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।